नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, बातमी आहे बांधकाम कामगार योजनेमधील नोंदणीकृत कामगाराकरता. बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये 6.5 लाख रुपये या ठिकाणी त्यांच्या वारसांना या ठिकाणी मिळणार आहे आणि अपंगत्व आल्यास रुपये 2 लाख. या संदर्भातला महत्वपूर्ण जी आर महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी प्रकाशित केलेला आहे. जी आर मध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अटी शर्ती सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी चॅनलवर मिळत राहतील. चला तर व्हिडिओ या ठिकाणी सुरू करूया. व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा 13 जुलै 2026 हा जी आर आपण या ठिकाणी बघणार आहोत. या जी आर मधील कामाचे आणि महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता शासन निर्णय यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत मृत्यू सहाय्य करता सुरू असलेल्या अंत्यविधी सहाय्य रक्कम रुपये 10,000 एक वेळ, वारस सहाय्य रुपये 24,000 प्रतिवर्ष 5 वर्षाकरता व शववाहिनी प्रत्यक्ष होणारा खर्च योजना तसेच दिव्यांगाकरता सुरू असलेली कृत्रिम अंग लावणे प्रत्यक्ष होणारा खर्च ह्या योजना बंद करून नोंदित जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना सुधारित मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना लागू करण्यात या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे पूर्वीची जी योजना होती ती या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे आणि आता नवीन मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. आता ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानुसार सदरहू योजनेअंतर्गत नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना, अपघाती मृत्यू सहाय्य योजना, दिव्यांग सहाय्य योजना या 3 बाबीचा समावेश असून त्याकरता योजनेचे नाव, पात्रता निकष, वित्तीय सहाय्य आणि आवश्यक कागदपत्रे याबाबतचा गोषवारा यासोबतच्या प्रपत्र अ मध्ये नमूद केलेला आहे. हे प्रपत्र अ सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. मुद्दा नंबर 2, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याकडे जमा होणाऱ्या उपकरणामधून या योजनेवर होणारा खर्च भागवण्यात यावा. मुद्दा नंबर 3, अर्जदाराने खोटी माहिती दिल्यास त्यांना देय होणाऱ्या लाभाची वसुली करून सदर कामगाराची नोंदणी रद्द करण्यात येईल. तसेच सदरहू कामगार फौजदारी कार्यवाहीस पात्र ठरेल. म्हणजे या ठिकाणी या योजनेचा खोटा लाभ जर घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून दिलेली रक्कम सुद्धा या ठिकाणी वसूल करण्यात येईल आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा या ठिकाणी दाखल होईल. मुद्दा नंबर 4, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 नुसार वरील प्रमाणे मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराकरिता सुधारित केलेल्या मृत्यू व दिव्यांग सहाय्य योजनाबाबत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात यावेत. शासन निर्णयामध्ये आपण प्रपत्र हा मुद्दा या ठिकाणी वाचला होता. आता ते प्रपत्र अ आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रपत्र अ मध्ये योजनेचं नाव आहे नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना. म्हणजे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू जर झाला तर त्या संदर्भातलं हे प्रपत्र ए या ठिकाणी आहे. आता यामध्ये नैसर्गिक मृत्यू जर झाला तर यामध्ये त्याच्या पात्रता निकष या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी जीवित सक्रिय आहे असे बांधकाम कामगार या योजनेस पात्र राहतील. त्यानंतर बांधकाम कामगार किमान 3 वर्ष मंडळाकडे नोंदीत असणे आवश्यक राहील. याबाबत स्पष्ट करण्यात येते की बांधकाम कामगाराच्या नोंदणीचे 2 वर्ष पूर्ण झालेली असावीत व तिसऱ्या नोंदणी वर्षामध्ये मृत्यू झाल्यास सदरचा बांधकाम कामगार पात्र राहील. तसेच तिसऱ्या वर्षाकरिता नोंदणी करता अर्ज सादर केला असेल व सदर अर्जावरील अंतिम निर्णयापूर्वीच मृत्यू झाल्यास सदरचा बांधकाम कामगार पात्र राहील. 3 वर्ष नोंदणीचा कालावधी गृहीत धरताना कोणत्याही वर्षाची नोंदणी गृहीत धरण्यात येईल. याकरिता सलग 3 वर्ष नोंदणी असण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये त्याच्या वारसाने अर्ज सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा मयत बांधकाम कामगाराच्या वारसास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. तसेच सदर योजनेअंतर्गत उचित प्राधिकरणाकडून वारस प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे. हे झाले या ठिकाणी पात्रता निकष. आता वित्तीय सहाय्य
सदर योजनेअंतर्गत रक्कम रुपये 3,50,000 इतके एक वेळचे सहाय्य म्हणून देण्यात येईल. म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर पात्रता निकषमध्ये बसल्यानंतर त्या व्यक्तीच्या वारसास या ठिकाणी 3,50,000 रुपये या ठिकाणी रक्कम अनुज्ञेय राहील. आता आवश्यक कागदपत्रे: बांधकाम कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र, त्यानंतर वारस प्रमाणपत्र, त्यानंतर वारसदाराचे आधार कार्ड, त्यानंतर वारसदाराच्या बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर मित्रांनो दुसरी योजना आहे अपघाती मृत्यू सहाय्य योजना. आता योजनेचं नाव आहे अपघाती मृत्यू सहाय्य योजना. आता यामध्ये पात्रता निकष: ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित सक्रिय आहे असे बांधकाम कामगार या योजनेकरता पात्र राहतील. त्यानंतर बांधकाम कामगाराने नोंदणी करता अर्ज सादर केला असेल व सदर अर्जावरील अंतिम निर्णयापूर्वीच अपघाती मृत्यू झाल्यास सदरचा बांधकाम कामगार पात्र राहील. त्यानंतर ज्या ठिकाणी इमारत व इतर बांधकाम सुरू असताना अशा ठिकाणी अपघाताद्वारे झालेल्या मृत्यू करता सदरची योजना लागू राहील. त्यानंतर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये त्याच्या वारसाने अर्ज सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा मयत बांधकाम कामगाराच्या वारसास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. त्यानंतर सदर योजनेअंतर्गत उचित प्राधिकरणाकडून वारस प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. आता हे पात्रता निकष या ठिकाणी झाल्यानंतर आता वित्तीय सहाय्य: सदर योजनेअंतर्गत रक्कम रुपये 6,50,000 इतके एक वेळचे सहाय्य म्हणून देण्यात येईल. आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण या ठिकाणी बघूया. 1 नंबरला पोलीस प्रथम खबरी अहवाल व पंचनामा, त्यानंतर बांधकाम कामगाराची मृत्यू प्रमाणपत्र, त्यानंतर वारस प्रमाणपत्र, त्यानंतर वारसदाराचे आधार कार्ड आणि त्यानंतर वारसाच्या बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर 6,50,000 रुपये त्यांच्या वारसाला मिळणार. ही खूप मोठी रक्कम या योजनेमधील आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी फक्त 3.5 लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे, परंतु अपघाती मृत्यूमध्ये 6,50,000 रुपये इतकी रक्कम या ठिकाणी वारसांना मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता ही शेवटची योजना, यामध्ये दिव्यांग सहाय्य योजना. योजनेचं नाव आहे दिव्यांग सहाय्य योजना. आता यामध्ये दिव्यांग सहाय्य योजना म्हणजे काम करत असताना दिव्यांग आलं, अपंगत्व आलं तर त्या संदर्भातली ही योजना आहे. याच्यामध्ये पात्रता निकष: ज्या बांधकाम कामगाराने किमान 1 वेळ मंडळाकडे नोंदणी केली असेल असे बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहतील. त्यानंतर बांधकाम कामगाराने नोंदणी करता अर्ज सादर केला असेल व सदर अर्जावरील अंतिम निर्णयापूर्वीच त्यास दिव्यांगत्व आल्यास सदरचा बांधकाम कामगार पात्र राहील. त्यानंतर मंडळाकडील नोंदणीनंतर आलेल्या दिव्यांगत्वासाठी बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहतील. त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 75% असल्यास बांधकाम कामगार या योजनेच्या लाभासाठी पात्र राहील. त्यानंतर बांधकाम कामगारास दिव्यांगत्व प्राप्त झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा सदरहू बांधकाम कामगार या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. आता ह्या झाल्या पात्रता व निकष. आता वित्तीय सहाय्य किती मिळणार? सदर योजनेअंतर्गत रक्कम रुपये 2 लाख इतके एक वेळचे सहाय्य म्हणून देण्यात येईल. म्हणजे जर कामगारास दिव्यांगत्व जर आले तर त्या कामगारास या ठिकाणी 2 लाख रुपये इतकी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे. यामध्ये एकच कागद या ठिकाणी लागणार आहे, तो म्हणजे 75% दिव्यांगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावे लागणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगाराला नैसर्गिक मृत्यू आल्यास 3.5 लाख रुपये, अपघाती मृत्यू आल्यास 6.5 लाख रुपये आणि दिव्यांगत्व अपंगत्व जर आलं तर रुपये 2 लाख रुपये अर्थसहाय्य या ठिकाणी बांधकाम कामगार विभागाकडून या ठिकाणी मिळणार आहे. या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित बांधकाम कामगारांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.